नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, भावांनो, बहिणींनो, तर तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण काय काय करणार आहे, तर आज करणार आहे कोलंबी, म्हणजे आपली कोलंबी आहे ती किती मोठी झाली ती, आणि नंतरला चिलापी आणि रोहू कटला ते पण किती मोठी झाले ते सुद्धा दाखवणार आहे. आणि आज आपल्या कोई फिशचा ब्रीडिंग सेटअप लावणार आहे, तर दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, कोलंबीच्या टँकमध्ये आपण कोलंबी पकडते आहे आता. गप्पी आणि कोलंबी ठेवले तर ही पहिल्या जाळीत एक आले, आणि ही बघा सगळ्यात मोठी जी आहे ती इथे आहे. तिला पकडायचं ट्राय करू, पण ती उडी जास्त मारल्यानंतर जे आंगडे जे आहेत, म्हणजे ते हात आहेत ते तुटतील, त्याच्यामुळं जास्त रिस्क नाही घेणार. बघूया जर भेटली तर. आउच. तिचे जे नख आहेत ते लागत आहेत, बाकी काय नाही. शपथ, ही बघा. आणि एवढी भारी साईज आणि एवढं वजन आहे ना, चांगलं. कोणी नजर नका लावू रे, बाकी सगळं ठीक आहे. पण खूप मस्त आणि चांगली कोलंबी झाली आहे. साईज पण, आणि कमीत कमी 4, 5, 6 इंचची साईज झाली ही, जी छोटी आहे. तिला आता आपण सोडूया. हे बघा, ती बघा गेली. आता दुसरी दाखवतो. दुसऱ्यांमध्ये पिल्लंसुद्धा आलेत, आणि हे आपण सगळे पिल्लंच आणलेली स्टार्टिंगला. तर आता त्यांची साईज चांगल्यापैकी झाले. हे बघा, ही साईजसुद्धा एक चावली 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 एक 1, 2, 3 ते 4 इंच झाले. ते बघा, चावते मला ती तिच्या जे हात आहेत त्याच्याने. आणि हे बघा, ही तिसरी. आता हिची सुद्धा ग्रोथ आपण बघूया. बाकी काय नाही, यांचे जे काटे आहेत ना समोरचे ते खूप लागत आहेत, त्याच्यामुळे भीती वाटते जरा पकडायला. लागला. आणि हिचा विषय असा झालेला की हिला मी मागे पकडलेलं एकदा, तर तिचा बघा तुम्हाला एकच हात दिसत असेल, तर एक हात चुकून माझ्याकडून तुटलेला, त्याच्यामुळं बाकीच्या कोलंब्यांना पकडायला जरा रिस्क वाटते. हे बघा, ही जी पण चांगली साईज झाली. आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की ह्यांना आपण हे नाही करणार. हे बघा, हे बघा पकडले माझा हात. तर ही जी पण साईज एक 4 ते 5 इंच झाली आहे, आणि चांगली साईज झाली. आणि हे बघा, तर ठीक आहे, असू दे. तर आणि हे बघा, हे मला पकडले तिने, दिसत असेल तुम्हाला. तर बेकार म्हणजे आता हलकं पकडले, पण पहिले जरा जोरात चावली. तर ठीक आहे, हिला चावली 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 चावली. बघा बघा बघा. शपथ 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 शपथ. जा 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 बाई, जा बाई, जा बाई, जा. तर ठीक आहे. आणि हे बघा, यात आहेत ना, हे बघा तुम्हाला दिसत असतील, गप्पीचे बेबीज आहेत, आणि यात सुद्धा भरपूर आलेत. तर एक जाळी मारली ना की भरपूर बेबीज वगैरे सगळंच येते त्यात, त्याच्यामुळे आपण जास्त यांना हात नाही लावणार. आणि यात नाही, पंख आहे. तर ठीक आहे, पिल्लू आलाय परत. तर कोलंबीची साईज पण चांगली झाली. आणि फक्त एवढंच सगळ्यांना सांगणं आहे की कोणी नजर लावू नका. तसं आपण नेगेटिव्ह विचार करत नाही, पण काय काहींच्या नजर पण तशा असतात. समजणे वालों को इशारा आहे काफी आहे. पण ठीक आहे, असू दे. आता यांचं पाणी आपण कालच फिल केले, तर अजून थोडंसं वाढवू. आणि आता कोळींचा टँक भरत लावला आपण इथे. तर बघा, एवढं पाणी तर भरलंय. आता यात आपण ग्रीन नेट टाकणार आहे. ते कुठले टाकू? बहुतेक आपण त्या शेडला दरवाजाला लावले 3, नाही तर मग इकडचे कुठेतरी कापू. तर ठीक आहे, आता हे पूर्ण भरू दे. वरची घाण वगैरे काढतो सगळी, आणि मग नंतर तुम्हाला दाखवतो. तर हे बघा, ही आपल्या इकडची ब्रीड आहे गोल्डफिशची, आणि चांगली साईज झाली. हे बघा, मागच्या वेळी व्हिडिओमध्ये दाखवले तेव्हा कलर नव्हता यांना, आणि ह्याच्यात सगळ्यात युनिक कलर आला आहे, व्हाईट आणि ऑरेंज. आणि हे बघा, यांचे पोट आणि साईज पण चांगली आहे. आणि काय काय त्यात ओरांड आहेत, काय काय गोल्डफिश आहेत. तर ठीक आहे, यांना आता सोडून देऊया आपण. यांची टाकी आपण बदलणार होतो, पण नाही बदलले. आणि आता तुम्हाला चिलापी दाखवतो किती साईज झाले. हे बघा, ही चिलापी आहे,
आणि चिलापीची साईज बघा, आता तुम्हाला पकडून दाखवायचा प्रयत्न करतो कारण यांचे काटे लागतात बेकार. हे बघा, हा चिलापी, त्याची सगळ्यात मोठी साईज जी आहे ती त्यात आहे. 1 मिनिट, रोहू कटला पण आहे त्यातच. यांना पकडायला बाकी काही प्रॉब्लेम नाही, पण त्यांचा काटा खूप मजबूत लागतो. 1 मिनिट, मी पण पहिल्यांदाच साईज बघतोय ती. हे बघा, चांगली साईज झाली, कमीत कमी 4 ते 4 इंचच असेल. आणि आता रोहू कटला दाखवतो तुम्हाला. रोहू कटला आपल्याकडे आता झाले 3 नाही सॉरी 1.5 ते 2 वर्ष होतील. वाढत नाही ती गोष्ट वेगळी आहे. चिलापीमुळं पकडायला खूप भीती वाटते. हा बघा, हा रोहू असेल बहुतेक तरी, कारण कटला जरा जाड असतो. तर ठीक आहे, यांना देऊया सोडून. आणि चिलापीची ग्रोथ होते, पण रोहू कटल्याची एवढी नाही. पण बघू आता, मोठा तलाव आपला झाला किंवा ती सगळ्यात मोठी जी टाकी आहे ती तिकडची, ती जरी चालू झाली तर आपण यांना तिकडे शिफ्ट करणार आहोत. हे बघा, इकडे आपण कोळीचा जो टँक आहे तो भरला आहे. आणि आता ब्रीडिंग सेटअपसाठी जी नेट लागणार आहे आपल्याला, ते आपण घेतले, इथे भिजवत ठेवले. भिजत का ठेवले, कारण ती घाण झाली खूप. आणि ती कुठली काढली तर आपली जिथे डोअरला, त्या शेडच्या डोअरला जी होती ती आपण काढून इथे यूज करणार आहे. आणि कोणकोणते फिश आपण त्यात सोडणार आहे मोठेवाले, तर हे बघा वरून दाखवतो. हा जो आहे हे हा ते त्यातले 4 आहेत ते सोडणार आहे. मिल्की कोई, मोठी कोई आणि दुसरी रेड अँड ब्लॅक कोई आहे ती. ते असे 7 किंवा 8 फिश आपण त्यात सोडणार आहे. तर आणि बाकीचे यातच ठेवून देणार आहे. जेव्हा ब्रीडिंग होईल त्यानंतर ती जाळी उचलून आपण दुसऱ्या टँकमध्ये टाकू, तेव्हा हे सगळे त्यात शिफ्ट करूया. तर ठीक आहे, आता ती जाळी घेतो धुवून आणि त्यात टाकतो. पहिले हे सगळी वरची जी घाण आहे ती काढून टाकतो आणि त्यात ऑक्सिजन सोडून देतो. तर ठीक आहे, दाखवतो तुम्हाला. तर ही ग्रीन नेट आपण आता धुवून सुकत लावले, 3 वेळा धुतले, तरी तिसऱ्यांदा पाणी बघा. पहिल्यांदा दुसऱ्यांदा ह्याच्याहून घाण होतं आणि आता तिसऱ्यांदा एवढं थोडं लाईट ब्राऊन आहे. आता यात आपण ती जाळी टाकूया. तर त्याच्यासाठी आता दगडं शोधायला लागतील छोटी छोटी, कारण त्यांच्यावर ठेवावं लागतं, कारण जर नाही ठेवलं तर जाळी तरंगते वर हवेमध्ये. तर ठीक आहे, आता पहिले दगडं शोधूया. हे बघा, इकडची दगडं उचलू, 3-4 आणि दगडी टाकून देऊया आपण यात भिजत. अजून फक्त मोठी 2 दगडी लागणार आहेत. हा एक इथनं, हा एक इथून. बस, जर लागलीच तर घेऊ आपण. आणि नर्सरीत तर खूप मोठं जोरात काम चाललंय, बघून येऊया आपण. बाबू काय करतेस? मेथी कशात? मग ते घे ना. मग ते बारक ते तिकडचं आहे ते घे. रताळी. हे बघा, हे आपले कलिंगडाचं जे रोपं आहेत ती आहेत. त्यात कधी मोठी होतील आणि कधी खाय भेटेल ते माहिती नाही, येतील का नाही ते पण माहिती नाही, पण बघू, लावल्यानंतर समजेल. आणि ह्यात काय लावणार आहे? हे काय आहे? कुठनं आणलंस? ओके. आणि ह्या डब्यात काय लावतेस? ह्यात ही. आता ही बघा, ही झाडं यात 3 ड्रमात लावते आणि बाकीचं काय माहिती नाही. बट ठीक आहे, चल आता आपण आपली कामं करू. आता जाळी आपण टाकून देऊया त्यात.
आता टाकताना तर दाखवत नाही मी तुम्हाला, टाकून झाल्यानंतर दाखवतो, किंवा शक्यतो जर झालंच पॉसिबल तर दाखवतो. तर आता हे बघा सगळी जाळी टाकून झाली पूर्ण, इकडून स्टार्टिंग पासून एंड पर्यंत पूर्ण जाळी टाकली आणि दगडी वगैरे पण आपण टाकून दिले त्यातच. तर आता त्यांना म्हणजे आपले जे कोळी आहेत ते सोडूया, नंतर तुम्हाला मग दाखवतो. तर हे बघा मित्रांनो, या ज्या आहेत त्या जापनीज कोळी आहेत, आणि ही जी आहे ही मिल्की कोळी आहे, नंतरला ही एक ऑरेंज कोळी आहे, नंतरला दुसरी म्हणजे ही नाही सॉरी ही एक आहे, ती पण कोळी आहे आपली ऑरेंज आणि ब्लॅक कोळी. तर आता या सगळ्यांना आपण सोडूया, तुम्हाला दाखवतो सोडताना. सोडूया मिल्की कोळी. दुसरी सोडूया ऑरेंज. तिसरी सोडूया ऑरेंज अँड ब्लॅक. नंतरला आपले सगळे जापनीज. आता सगळे बोलतील की जापनीज छोटे आहेत वगैरे, पण छोट्या नाही, ब्रीडिंगसाठी रेडी आहेत. ही जात वेगळी येते आणि ज्या मोठ्या आहेत ती जात वेगळी येते, त्याच्यामुळे आता एकच राहिली आहे. तरी बघा कसली एकदम मस्त दिसते. ती तिकडे गेले, ह्या दोन इकडे आहेत आणि बाकीच्या इकडे आहेत. हे बघा त्या आता काय करतील माहिती आहे का, ह्या ग्रीन नेटच्या जागी खालती जातात, जागा त्यांचे रेडी करतात, शोधतात. ते बघा ती कशी तिकडे जागा रेडी करते, तर त्या जागा शोधतात. मिल्की कोळी मला वाटतं फिमेल आहे, त्याच्यामुळे आपण लवकर टाकलं आणि फिमेलच आहेत कन्फर्म ती. आणि हे जे दोन आहेत त्यातली इकडची मेल आहे आणि ही फिमेल आहे. तर ते बघा त्यांची आता मीटचं जो प्रोसेस असते ती शक्यतो तरी चालू झाली. आता ते बघा असे एकमेकाला घासत असतात ते कंटिन्यू. आता तिकडे नव्हते तसे करत, पण आता इकडे कशी मोठी जागा भेटली त्याच्यामुळे. बट ठीक आहे, असू दे, जे काय असेल त्यांचं ते. तर आता या कशा नवीन नवीन जागेत आल्या, त्याच्यामुळे आज तर बहुतेक तर नाही करणार असं वाटते ब्रीडिंग, बट कधी करू दे, पण करू दे. आणि आता यातलं जो ऑक्सिजन आहे त्यातलाच आहे खरं तर, पण आपण यात सोडलेला. तर याला आपण आता त्यांच्या टाकीत टाकून देऊया ऑक्सिजनला. तर हे बघा ऑक्सिजन येतं आहे. तर ठीक आहे, जर लागल्यास अजून एक ऑक्सिजनचा पाईप टाकू, नाहीतर मग हा असा जर वर घेतला ना, हे बघा असं वर घेतला तर सगळ्यात जास्त ऑक्सिजन येतो. तर आपण काय करू, इथे काठी लावूया, म्हणजे त्याच्याने हा जो ऑक्सिजनचा पाईप आहे तो वर राहील. काठी ती बघा तिकडे आहे. थोडे दिवस फक्त काठी आपल्याला लावायची आहे. काठी घेतली तर सगळे आपले कोंबड्या पळाल्या. हे बघा, तर आता काय करायचं, ह्याच्यावरून असा ऑक्सिजनचा जो हे बघा आता किती प्रेशरने एअर येते, हे बघा. तर ठीक आहे, आता त्यांना सगळ्यांना लपण्यासाठी किंवा असं त्यांची जागा शोधण्यासाठी जागा ठेवली आहे. ते बघा मित्रांनो, आपण वरी पेरलेली म्हणजे असं टाकून दिलेली, तिचं गवत कोंबडे खात आहेत, कोंबडी दोघं पण खात आहेत. ठीक आहे, खाऊ दे त्यांना. तर मित्रांनो, तुम्ही आता चिलापी आणि रोहू कटलाचं बघितलं आणि ह्याचं आपलं कोळंबीचं पण बघितलं वाढ काय आहे आणि काय नाही ग्रोथची. तर आता आपण इथे थंडावा करण्यासाठी थोडं पाणी मारलं आहे. तर हे बघा इकडून असं पूर्ण पाणी आपण मारलं आहे. तर थंडावा राहण्यासाठी काय उपाय आहे का, जर उपाय असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा.
कारण कसं आहे कोंबड्यांना सुद्धा ऊन लागतं आणि कोंबड्याच्या तोंडातून लाळ सांडते मग उन्हातून आणि कोंबड्यांच्या सुद्धा. तर त्याच्यामुळे आपण मग इथे थोडं गारवा केलं आहे. तर बघा इथे पाणी सगळं मारून ठेवलं आहे. आता जरा मला पण गार वाटते. पहिले तर खूप गरम होत होता, आता गार वाटते. तर ठीक आहे, आता त्याच्यावरची आपण जी काच काढलेली ती ठेवून देऊया आणि बघूया आता इकडे ब्रीडिंग सेटअपचा जो फिश आपण टाकले ते काय करतात आणि काय हालचाल आहे बघा. हे सगळे इकडे आहेत. तर ठीक आहे, आता ह्याला फिल्टर का नाही लावलं, कारण अंडी जर दिली तर फिल्टरमधून परत फिल्टरमध्ये गेली तर अडकून राहतील. त्याच्यामुळे आपण फिल्टर नाही लावला, ऑक्सिजन्स लावला आहे आणि ऑक्सिजन चांगल्या प्रमाणात आहे. तर ठीक आहे, आता ती काच ठेवतो, नंतर तुम्हाला मग दाखवतो. आणि आपली कोंबडी का अजून अंडा देत नाही आहे. चावू नको बघतो ना, अजून दिलाय. ठीक आहे, असू दे. तर आता काच लावून झाले. आता फीड संध्याकाळी आपण सगळ्यांना संध्याकाळीच देणार आहेत. तर फीडचा काही इश्यू नाही. आणि आपला बेटा फिश डेड झाला आहे हे बघा. त्याला पोट फुगलेला ड्रॉपसीसारखं. आणि आता हे बघा, आता ह्याला इथं टाकले ना कुठं पण, ते बघा गेली घेऊन. तर असं कारभार आहे यांचं. तर ठीक आहे, असू दे. आता कोणताही यूट्यूबर किंवा हॉबिस्ट वगैरे काही कोणताही असो असे डेड झालेले फिश वगैरे दाखवत नाही. पण आपण दाखवतो का, तर कोण नवीन बिझनेस करणार असेल किंवा हॉबिस्ट न्यू म्हणून येणार असेल तर त्याला माहिती पाहिजे की काय हे असते, म्हणजे किती डेड होतात फिश, काय काळजी घेतली पाहिजे वगैरे वगैरे सगळं त्यांना माहिती पाहिजे. त्याच्यासाठी आपण हे दाखवत असतो. तर हे बघा इकडून आता ओव्हरफ्लो झाला आहे. तर आता याच्यासुद्धा स्पंज आपण धुवून काढूया. ओ ठीक आहे, आता स्पंज धुवून झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, फिल्टर क्लीन केला याचा स्पंज जो आहे तो. तर आता याला ठेवूया झाकण. आणि समोरची काचसुद्धा क्लीन केले आणि हे सुद्धा इकडे केले. तर आता ही आतली जी घाण आहे ती आता काढतो पूर्ण पाईपाने आणि नंतर तुम्हाला दाखवतो. आणि या टँकची सुद्धा काढायची आहे घाण. तर ठीक आहे, सगळं क्लीन करतो आणि मग नंतर तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, यांचं आपण पाणी क्लिअर केलं आहे आज फायनली. तर इकडनं थोडं ब्लर आहे, कारण ही बाहेरची काच आहे ना थोडी आणि आतली काच घासायची आहे थोडी. पण ठीक आहे, भरपूर घासले तिला आणि वरून पाणी क्लिअर आहे एकदम आहे बघा. तर आता यांचं टँक तर क्लीन झालं आहे आणि आता बाकीचं सगळं ओके आहे. तर ठीक आहे, आता घरी जातो, जरा जेवतो वगैरे आणि फ्रेश वगैरे होतो आणि मग नंतर तुम्हाला भेटतो. तर हे बघा, हे आपले कोईस तिकडे फिरतात मस्त, सगळे एकसाथ आहेत, 7च्या 7. तर ठीक आहे, असो. आता जाऊया घरी आणि नंतर भेटतो तुम्हाला. नंतर अजून का तिने कोंबडीने अंडा दिला नाही. तर ओके, आता जाऊया घरी. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करतो आहे. आणि संध्याकाळी मी गेलेलो फार्म हाऊसला, पण टाईम नाही भेटला व्हिडिओ काढण्यासाठी. तर आपण ब्रीडिंग सेटअप तर लावलं आहे आणि बाकीचे अपडेट तर मी तुम्हाला उद्या देईल. सो आजचा ब्लॉग एवढाच. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून लवकरात लवकर तुमच्यापर्यंत माझ्या व्हिडिओ पोहोचतील. आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.